महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गॉस्पल सिंगर, आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र मराठी मिरज, आपल्या मिरजेचे सुपुत्र असणारे अ, ख्रिस्तवासी ब्रदर अविनाशजी होळकर यांनी हे गायलेलं गीत आहे. आणि अतिशय सुंदर त्यांची जे अल्बम होती, अ, हिंदी अल्बम होती, अ, गवाह, त्यामधलं हे गीत आहे. तर प्रभूच्या गौरवासाठी ते मी गात आहे. आपण सर्वजण त्यामध्ये सहभागी व्हा. तेरे लहू की धारा क्रूस पर से बह रही है, पापों से भराए मेरे जीवन को धो रही है। तेरे लहू की धारा क्रूस पर से बह रही है, पापों से भराए मेरे जीवन को धो रही है। तेरे लहू की धारा, ओ हो। गुनहगार हूँ तुम्हारा, जो तूने मेरी सजा ली, बलिदान करके तूने मेरी जिंदगी बदल दी। गुनहगार हूँ तुम्हारा, जो तूने मेरी सजा ली, बलिदान करके तूने मेरी जिंदगी बदल दी। तेरा प्यार है कैसा अनोखा, हर पल मुझे बुलाए, मेरी जिंदगी के खातिर तेरी जान जा रही है। तेरे लहू की धारा, हो हो। है खून में तुम्हारे जीवन दिलाने की शक्ति, एक एक लहू के बूंद से पापों से मिली है मुक्ति। है खून में तुम्हारे जीवन दिलाने की शक्ति, एक एक लहू के बूंद से पापों से मिली है मुक्ति। तेरे लहू की धारा जीवन नया दिलाए, खुद मौत गले लगा कर आजाद मुझे किया है।
तेरे लहू की धारा क्रूस पर से बह रही है, पापों से भराए मेरे जीवन को धो रही है, जीवन को धो रही है, जीवन को धो रही है. परमेश्वराचा गौरव करतो आणि या ठिकाणी माझा मुलगा पुनीत हा कीबोर्डवर मला मदत करत आहे. त्याचे देखील आभार. अ, परमेश्वराच्या वचनाकडं आपण वळणार आहोत आणि आजच्या मननाकरिता जो शास्त्रपाठ आपण निवडलेला आहे तो मत्तई कृष्णवर्तमान याच्या 5-6व्या अध्यायामधून वचन 16 ते 18 ही वचनं आहेत. मत्तई कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 16 ते 18. जर कुणाला वाचण्याची इच्छा होत असेल तर आपण आपला माईक ऑन करू शकता आणि वाचू शकता किंवा मग मत्तयाचा 6वा अध्याय 6वा अध्याय वचन 16 ते 18 ही वचन. गुप्त उपवास. तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपवास करीतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु. अशा हेतूने उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या स्वर्गवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 अत्यंत पवित्र स्तुतीस पात्र आणि भयास योग्य अशा आमच्या सदाजीवी मंगलमय परमेश्वरा, तू जिवंत आहे व तुझी वचनही जिवंत आहेस. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा ती युगान परमेश्वरा वेगवेगळ्या प्रकारे तुझ्या लोकांशी संवाद साधत आलेले आहेत. आणि म्हणून परमेश्वर आज फिरून एक वार या लेंट समयातील विशेष करून या परमेश्वरा उपास समयामध्ये फिरून एक वार तुझ्या वचनाच्या द्वारे तुझी जवळीक साधत असताना तुझ्या समावेत येऊन परमेश्वरा आमच्या आध्यात्मिक जीवनाचं निरीक्षण आणि परीक्षण करत असताना प्रभुदेवा ही जी संधी दिलीस त्याबद्दल मी तुझे उपकार मानतो. विशेष करून प्रभुदेवा हाऊस ऑफ प्रेज या परमेश्वरा व्यासपीठाच्या द्वारे आज ही जी सुंदर सहभागिता तू आम्हाला दिलेली आहेस त्याबद्दल खरोखर आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. सर्वसमर्थ प्रभुदेवा, जे वचन आज या ठिकाणी तू आम्हाला देणार आहेस ते वचन कुठल्या माणसाच्या बुद्धीतून प्रकटलेलं, त्याच्या अभ्यासाद्वारे आलेलं नव्हे, तर तुझ्या आत्म्याद्वारे सूचित केलेलं, सांगितलं गेलेलं आणि परमेश्वरा आमच्या आध्यात्मिक जीवनाला पोषक ठरणारा असू दे अशी आमच्या चरणी आग्रहाची प्रार्थना करतो. आणि म्हणून विशेषतः प्रभू मी स्वतःला तुझ्या पवित्र वधस्तंभाच्या आत दडवितो. परमेश्वरा तू आमचा सहाय्य करता देव. प्रभू माझं सहाय्य कर, विशेषतः माझ्या मुखाला माझ्या बुद्धीला स्पर्श कर. आणि प्रभू जे मी बोलावं ते बोलण्यासाठी आणि जे बोलू नये ते टाळण्यासाठी तू मला सहाय्य कर अशी प्रार्थना करतो. परमेश्वरा या संदेशाच्या द्वारे आम्हा सर्वांच्या आध्यात्मिक जीवनाला अधिक मजबूती दे अशी विनंती येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावानं मागतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन. प्रियानो, माझा हा व्यक्तिगत विश्वास आहे की या व्यासपीठाच्या द्वारे देवानं ज्या ज्या सेवकांना या ठिकाणी वचनाच्या सेवेची संधी दिलेली आहे त्या प्रत्येकाच्या द्वारे परमेश्वरानं त्याची इच्छा, त्याची मर्जी किंवा त्याचा संदेश आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेला आहे आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाची त्यानं वाढ केलेली आहे. आज या ठिकाणी जो संदेशाचा विषय मी आपल्या समोर घेतलेला आहे तो म्हणजे आम्ही उपवास कसा करावा. आम्ही उपवास कसा करावा. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की लेंट हा जो समय आहे, या लेंट समयाचा केंद्रबिंदू जो आहे, ज्याला आपण सेंटर पॉइंट म्हणतो, ते फास्टिंग आहे, उपवास. आणि उपासाशिवाय लेंट समय आम्ही त्याचे इमॅजिनेशन करू शकत नाही किंवा
ते आम्ही विचारामध्ये देखील घेऊ शकत नाही. कारण या समयामध्ये लोक विशेष करून प्रार्थनेबरोबर, देवाच्या वचनाबरोबर अ, उपवास करण्यामध्ये देखील आपला वेळ घालवत असतात. आणि याविषयी अनेक देवाच्या सेवकांनी कदाचित आपल्याशी संवाद साधलेला असेल. कदाचित देवाचं वचन त्यांच्या अभ्यासाद्वारे आपल्यासमोर मांडलेलं असेल. परंतु या ठिकाणी पुरून एक वार परमेश्वराने हे वचन तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक मननासाठी दिलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतो, की ख्रिस्ती माणसानं उपवास करावा हे गरजेचं आहे. गरजेचं आहे. कारण अ, या शास्त्र भागाच्या पहिल्याच वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, की तुम्ही जेव्हा उपवास करता, तेव्हा तो काय म्हणत आहे? जेव्हा तुम्ही उपवास करता. प्रियानो, या ठिकाणी ख्रिस्ती माणसानं उपवास करावा किंवा करू नये, हा प्रश्न महत्त्वाचा आहे का? याविषयी आपण विचार केला पाहिजे. बरेच वेळा अ, अनेक लोकं म्हणतात, की शास्त्रात कुठं लिहिलेलं आहे, की आम्ही उपवास करावा किंवा तो केलाच पाहिजे. शास्त्रात तो करू नये असे देखील निर्देशन आपल्याला कुठं वाचायला मिळत नाही. त्याच्या उलट अर्थ या ठिकाणी आपण वाचतो, की येशू ख्रिस्त म्हणतो, की जेव्हा या शब्दाचा अर्थ असा, की प्रत्येक ख्रिस्ती माणसानं कधी ना कधी, कुठं ना कुठं हा उपवास ठेवलाच पाहिजे. हा उपवास त्यानं केलाच पाहिजे. कारण येशू ख्रिस्तानं देखील ज्याला आपण आपला प्रेरक मानतो, ज्याला आपण आपला उद्धारक मानतो, ज्याला आपण आपला तारक आणि मसीहा मानतो, त्यानं देखील उपवास केलेला आहे. प्रियानो, उपवास का करावा? कशासाठी करावा? याची अनेक कारणं शास्त्रामध्ये आपल्याला आढळतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी त्यांचा संदर्भ पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला आढळतो. परंतु काही ठराविक उदाहरणं आहेत किंवा ठराविक जागा आहेत, ज्या ठिकाणी लोकांनी विशेष उद्दिष्ट समोर ठेवून उपवास केलेला आहे आणि ज्या उद्देशाने त्यांनी उपवास केलेला आहे, त्यामध्ये परमेश्वराने त्यांना कशी सफलता दिली, याविषयी मी थोडक्यात आपल्यासमोर विचार मांडणार आहे. सर्वात पहिलं आपण पाहतो, की मत्त्याच्या शुभवर्तमानातील 4थ्या अध्यायामध्ये आपल्या उद्धारक प्रभू येशू ख्रिस्तानं 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केला. आणि प्रियानो, ज्या वेळेस लेंट समय येतो, ज्या वेळेस उपवास समय येतो, त्या प्रामुख्यानं या शास्त्र भागाचं वाचन केलं जातं आणि या शास्त्र भागाच्या द्वारे देवाचे निवडलेले लोक हे देवाच्या मंडळीशी संवाद साधतात. आणि प्रियानो, आपल्याला माहित आहे, की या 40 दिवसाच्याच आधारे आपण आपल्या आध्यात्मिक जीवनातले जे 40 दिवस आहे, ज्या दिवसांमध्ये आपण उपवास आणि प्रार्थना करतो, देवाच्या वचनाच्या सहभागितेत येतो, तो जो फेस्टिव्ह आहे, तो जो उत्सव आहे, तो आपण साजरा करतो. 40 दिवसाचा उत्सव. 40 दिवसाचा हा उपवास सोमायचा काळ जो आहे, तो आपण त्या शास्त्रभागावर आधारित असा समजतो आणि करतो. प्रियानो, लक्षात घ्या, की येशू ख्रिस्तानं जे मानव जीवन स्वीकारलेलं होतं किंवा ज्या मानवी देहामध्ये तो आलेला होता, त्या मानवी दिवसामध्ये या ठिकाणी आपण पाहतो, की येशू ख्रिस्तानं 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केलेली आहे. याच्या मागचं मोटिव्ह काय आहे? याच्या मागच्या हे करण्यामागचं येशू ख्रिस्ताचा उद्देश काय होता? कशासाठी त्यानं हे केलेलं आहे? प्रियानो, एक लक्षात घ्या, की तो देवाचा पुत्र जरी होता, तरी देखील मनुष्याचा पुत्र म्हणून या जगामध्ये तो जगलेला आहे. देवाचा पुत्र म्हणून असताना मानवी जीवनाकरिता विशेष करून तुम्ही आणि मी जे ख्रिस्ती जीवन जगतो, ते तुमच्या आणि माझ्यासाठी एक उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला शिकायला आणि पाहायला मिळतं, ते येशू ख्रिस्त, की त्यानं 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केला. कशासाठी केला? तर प्रियानो, ज्या सेवेसाठी तो या जगामध्ये आला होता, जे उद्धार कार्य करण्यासाठी तो या जगामध्ये आला होता, जी जबाबदारी त्याच्या स्वर्गीय पित्यानं त्याला सोपवून दिलेली होती, ती त्याला पूर्ण करता यावी आणि एक मनुष्य म्हणून ती जबाबदारी त्याला पेलता यावी आणि म्हणून तो हे 40 दिवस आणि 40 रात्र उपवास करतो, याकरिता की त्याने स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाची बांधणी करावी. स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाला त्यानं मजबूत करावं. कारण मनुष्य म्हणून सैतानाशी लढणं
हे सहज रीतीनं घडणारं काम नाहीये. आणि म्हणून प्रियानो, ज्या ख्रिस्ती जीवनात तुम्ही आणि मी जगतो, त्या ख्रिस्ती जीवनामध्ये तुमचं आणि माझं जे झगडणं आहे, ते रक्त मांसाबरोबर नाहीये, तर दुरात्म्याबरोबर, सैतानाबरोबर, सैतानाच्या अंधकारमय शक्तीबरोबर आहे. त्याचे दैहिक आणि जगिक विचारसरणी याच्याबरोबर आहे. आणि त्यावर जर आम्हाला विजय प्राप्त करायचा असेल, तर आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनाची बांधणी करता आली पाहिजे. ज्याला आपण तयारी म्हणतो किंवा ज्याला आपण स्वतःला प्रिपेअर करणं म्हणतो. आणि म्हणून 40 दिवस 40 रात्र येशू ख्रिस्त त्या अरण्यामध्ये उपवास करत होता. आणि ह्या उपवास काळामध्ये त्यानं काय केलेलं आहे, तर त्यानं स्वतःच्या मानवी जीवनातील आध्यात्मिकतेला मजबूत केलेलं आहे. आध्यात्मिक जीवनाला त्यानं मजबूत केलेलं आहे. कारण त्याला माहित आहे, की या मानवी देहात जगत असताना अनेक आकर्षण त्याच्या जीवनामध्ये येणार आहेत. आकर्षण, मोह त्याच्या जीवनात येणार आहेत. सैतानाद्वारे पसरलेली जाळी त्याला सहन करावी लागणार आहे. परंतु हे करत असताना, त्या आव्हानांना समोर जात असताना त्यानं स्वतःला तयार करणं हे महत्वाचं गणलेलं आहे. आणि म्हणून तो 40 दिवस 40 रात्र त्या अरण्यामध्ये उपवास करत आहे. देवाचा पुत्र म्हणून त्याला उपवास करण्याची गरज नव्हती. परंतु एक मनुष्य म्हणून त्याला उपवास करणं गरजेचं होतं. कारण त्या वधस्तंभावर देवाचा पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी एक मानव देहात स्वअर्पित होणार होता. आणि त्याकरिता त्याला स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाला मजबूत करणं हे गरजेचं होतं. आणि म्हणून तो देवाच्या सानिध्यात 40 दिवस 40 रात्र राहून त्याच्या वचनानं स्वतःला भरीत होता. त्याच्या वचनाच्या सामर्थ्यानं तो स्वतःला भरीत होता. कारण आपल्याला माहित आहे, की शेवटच्या वचनामध्ये आपण पाहतो, त्या ठिकाणी आपण पाहतो, की 40 दिवस पूर्ण झाल्यानंतरनं त्याला भूक लागली असं म्हटलेलं आहे. नाही का? त्याला भूक लागली. त्याला भूक लागलेली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण पवित्र शास्त्राचे केवळ वाचक नाही, अभ्यासक आहोत आणि प्रचारक आहोत. मित्रांनो, ज्यावेळेस आपण देवाच्या भुकेसंबंधी बोलतो, तेव्हा आपण असंच म्हणतो, की देव तुमच्यानी माझ्या श्रद्धेचा भुकेला आहे. देव तुमच्यानी माझ्या विश्वासाचा भुकेला आहे. देव तुमच्यानी माझ्या प्रार्थनेचा भुकेला आहे. आपण कधीच म्हणत नाही, की देव तुमच्यानी माझ्या हातातून तयार होणाऱ्या भाकरीचा भुकेला आहे. कधीच नाही. कधीच नाही. कारण देवाला या जगिक अन्नाची गरज नाही. येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी अन्नाची गरज वाटली, कारण तो देहात जगणारा देव होता आणि त्या देहाला भाकरीची गरज होती. म्हणून त्याला भूक लागली. परंतु 40 दिवस आणि 40 रात्र मात्र तो त्या अन्नाशिवाय त्या ठिकाणी आहे. आणि कसं शक्य आहे? प्रियानो, जर तुम्ही आणि मी मनुष्य म्हणून या उपवासाला घेतो, तेव्हा आम्हाला असं दिसून येतं, की आणि सायंटिफिकली सुद्धा हे खूप कठीण आहे. एखाद्या माणसानं अन्नाशिवाय राहणं, अन्नवर्जित त्यानं जगणं हे खूप कठीण आहे. आपण जास्तीत जास्त 12 तास कड काढू शकतो. आणि ही 12 तास काढत असताना देखील काही लोकांना पाण्याची गरज लागते. काही लोकांना फळ रसाची गरज लागते. कारण त्यांच्या शारीरिक अवस्था अशा असतात, की ज्यामुळं ते उपवास करू शकत नाही. आणि जरी करण्याचा निर्णय घेतला, तरी त्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आधार त्या ठिकाणी लागत असतो. पाणी असेल किंवा कुठल्याही फळाचा रस असेल, त्याच्याशिवाय त्यांना उपवास करता येत नाही. परंतु काही लोकं करू शकतात. त्यांचं शारीरिक बळ असल्यामुळं ते करू शकतात. परंतु करत असताना देखील प्रियानो, 3 दिवसापेक्षा जास्त कुठलाही माणूस अन्नाशिवाय राहू शकत नाही. आणि मग हळू त्याची शक्ती क्षीण पावत जाते. आणि मग कालांतरानं तो मनुष्य मरण्याची देखील त्या ठिकाणी शक्यता असते. परंतु प्रियानो, लक्षात घ्या, की येशू ख्रिस्त 40 दिवस 40 रात्र बिना अन्न-पाण्याचा त्या अरण्यात होता. प्रियानो, हे आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नाही का मनुष्य म्हणून, की हे कसं शक्य झालेलं आहे? आणि प्रियानो, लक्षात घ्या, जर त्याच ख्रिस्तावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो, तर त्याचं गुज तो तुमच्या आणि माझ्यासमोर ठेवताना म्हणतो, की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असं नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानं तू जगेल. तो देवाच्या वचनात इतका तल्लीन झालेला होता, देवाचं ऐकण्यामध्ये इतका तल्लीन झालेला होता, की ते 40 दिवस 40 रात्री त्याला उप उप त्या त्या अन्नाची गरज वाटली नाही. त्या दैहिक अन्नाची गरज त्याला वाटली नाही. या ठिकाणी आपण पाहतो, की त्या ठिकाणी त्यानं सैतानाला तेच उत्तर दिलेलं आहे, नाही का? की मनुष्य केवळ भाकरीने नाही. माझ्या प्रियानो, जर तुम्ही आणि मी आज या 40 दिवसामध्ये उपवास करत आहोत,
तर तो उपवास आम्ही कशासाठी करावा? तर जी आध्यात्मिक सेवा परमेश्वरानं ख्रिस्ती म्हणून तुम्हाला आणि मला दिलेली आहे, ती सेवा पूर्ण करायची जर असेल, तर आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनात स्वतःला सबळ केलं पाहिजे, स्वतःला मजबूत केलं पाहिजे, स्वतःला त्यामध्ये वाढवलं पाहिजे, त्यामध्ये स्वतःला दृढ आम्हाला करता आलं पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, देवाच्या वचनाची भाकर मोडण्याची तत्परता आपल्या ख्रिस्ती जीवनात आपल्याला सदैव दाखवता आली पाहिजे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की येशू ख्रिस्त या ठिकाणी 40 दिवस 40 रात्र उपवास करीत होता. उपवास करीत होता. कशासाठी? तर जी सेवा परमेश्वरानं त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याला दिलेली होती, ती सेवा त्याला पूर्ण करायची होती. एवढंच नाही, तर प्रेषितांची कृत्ये याच्या 18व्या अध्याय आणि 23व्या वचनाचं जर आपण वाचन केलं, तर आपल्याला असं दिसून येतं, की उपवास आणि प्रार्थना केल्यानं आपल्याला परमेश्वराच्या ज्ञानाची काय मिळते? परमेश्वराचं ज्ञान त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त होतं. परमेश्वराच्या ज्ञानाचं, वचनाचा आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि म्हणून जर आम्हाला देवाच्या ज्ञानात वाढायचं असेल, तर आम्हाला उपवास करता आला पाहिजे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की येशू ख्रिस्त देवाच्या ज्ञानानं भरत होता आणि म्हणूनच त्याला भूक लागली नाही. नाही का? त्याला भूक लागली नाही. प्रियानो, तुम्ही आणि मी उपवास करतो, तेव्हा तो आम्ही कसा करतो, याविषयी आम्ही थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. याविषयी आम्ही विचार करणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर पवित्र शास्त्रामध्ये आपण ज्यावेळेस या उपवासाविषयी वाचतो, तेव्हा असं दिसून येतं, की देवाच्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या उद्देशानं हा उपवास केलेला आहे. विशेष करून जर आपण नेहम्याच्या पुस्तकातील पहिल्या अध्यायामध्ये वचन 1 ते 4 याचं वाचन केलं, तर तिथं असं दिसून येतं, की नेहेम्याने त्या ठिकाणी लोकांना उत्स्फूर्त करण्यासाठी, उत्तेजित करण्यासाठी काय केलेलं आहे? दुःख व्यक्त करण्यासाठी उपवास केलेला आहे. दुःख व्यक्त करण्याचं एक माध्यम उपवास आहे. कारण आपल्याला माहीत आहे, की जुन्या करारामध्ये अ, नाबोत नावाचा एक व्यक्ती होता, ज्याला पवित्र शास्त्रामध्ये अतिशय धार्मिक असं म्हटलेलं आहे आणि त्याच्याजवळ त्याच्या वाडवडिलांकडून आलेला जो द्राक्षाचा मळा होता, तो होता आणि तो द्राक्षाचा मळा इस्बेल राणीला खूप आवडला आणि त्या इस्बेल राणीनं आणि तिच्या नवऱ्यानं ठरवलं, की तो त्याच्यापासून आपण काढून घ्यायचा आणि म्हणून त्याच्याशी बोलणी केली. परंतु तो म्हणतो, की हा मळा केवळ माझ्यासाठी एक द्राक्षाचा साधारण मळा नाहीये, तर हा माझ्या वाडवडिलांकडून आलेला आशीर्वादाचा वाटा आहे, आशीर्वादाचा भाग आहे आणि तो मला देता येणार नाही. आणि या ठिकाणी आपण वाचतो, की त्या राजानं आणि त्या राणीनं तो मळा सहजरीतीनं प्राप्त होत नाही असं पाहून त्या व्यक्तीला खोट्या आरोपामध्ये म्हणजे नाबोताला खोट्या आरोपामध्ये त्या ठिकाणी धोडमार करवलेली आहे आणि त्याला धोडमार करून त्या ठिकाणी मारलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे, की त्या ठिकाणी हा हा झालेला जो खून आहे, ही झालेली जी हत्या आहे, ती देवापासून दडलेली नाहीये आणि म्हणून देवाचा सेवक त्या ठिकाणी येतो आणि त्याला सांगतो, की "पहा परमेश्वरानं तुझ्या त्या सेवकाचं रक्त जे जमिनीत सांडलं गेलेलं आहे, ते त्यानं पाहिलेलं आहे आणि त्याचा ओरड त्यानं ऐकलेला आहे आणि म्हणून त्यानं त्या राजाला सांगितलं, की ज्या ठिकाणी नाबोताचं रक्त सांडलं गेलं आणि त्या ठिकाणी तुझं देखील रक्त सांडलं जाईल. आणि प्रियानो असं म्हटलेलं आहे, की देवाच्या सेवकाची ही वाणी ऐकल्यानंतरनं, भविष्यवाणी ऐकल्यानंतरनं तो राजा आणि त्याची बायको या दोघांनी देखील दुःख व्यक्त केलेलं आहे आणि दुःख व्यक्त करत असताना त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे? आपल्या डोक्यामध्ये राख घातलेली आहे. त्यांनी गोंताट नेसलेला आहे आणि उपवास केलेला आणि त्या ठिकाणी त्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. दुःख व्यक्त करण्याची अनेक उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आहे. एवढंच नाही, तर आपण एज्राच्या पुस्तकात गेलं तर एज्रा 8 आणि 21 ते 23 या वचनामध्ये जर वाचलं तर त्या ठिकाणी आपण पाहतो, की एज्रानं देवानं आमची सुटका करावी आणि एवढंच नाही तर देवानं आमचं रक्षण करावं म्हणून उपवास केलेला आहे. आम्ही आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये उपवास करावा, तर तो कशासाठी? ज्या पापापासून ख्रिस्तानं आम्हाला मोकळीक दिलेली आहे किंवा सुटका दिलेली आहे, त्या सुटकेत आम्हाला स्वतःला टिकता यावं म्हणून. जे तारण आम्हाला दिलेलं आहे, त्या तारणात आम्हाला टिकता यावं म्हणून.
जी पापांची क्षमा दिलेली आहे त्या क्षमेत आम्हाला टिकता यावं म्हणून आम्हाला उपवास करता आला पाहिजे आणि तो आम्ही केला पाहिजे. एवढंच नाही तर आमचा कुणाचाही नाश होऊ नये, तर देवानं दिलेल्या संरक्षणात आम्हाला वाढता यावं, उद्धारात आम्हाला वाढता यावं, तारणात वाढता यावं म्हणून आम्हाला उपवास करायचा आहे. आम्ही का उपवास करावा? तर प्रियानो, ज्या तारणात, ज्या उद्धारात आम्ही राहावं अशी देवाची इच्छा आहे, त्यात आम्हाला राहता यावं म्हणून आम्हाला हा उपवास केला पाहिजे. एवढंच नाही तर जर आपण योहानाचं शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 10 या वचनाचं वाचन केलं, तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की उपवास हे आमचं पश्चाताप व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. पश्चाताप. आणि त्याचा रेफरन्स आपल्याला योनाच्या पुस्तकामध्ये आढळतो. योना 3 या अध्यायामध्ये आढळतो. असं म्हणलेलं आहे, की निनवे शहराचं जे पाप आहे, ते इतकं वाढलेलं होतं, की देवाने ठरवलं, की आता त्या नगराचा नाश करावा. परंतु नाश करण्यापूर्वी त्याला एक संधी द्यावी. आणि म्हणून त्यानं योनाला त्या ठिकाणी पाठवलं. आपल्याला योनाची गोष्ट माहीत आहे. आपण शबाद शाळेत होतो, संडे स्कूलमध्ये होतो. तेव्हापासून आपण ह्या गोष्टी शिकलेल्या आहे, पाहिलेल्या आहे, की त्यानं देवाची आज्ञा आधी मांडली नाही आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु परमेश्वरानं त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला मोठ्या माशाच्या पोटात टाकलं आणि त्याकरवी मग तो निनवेला जाऊन पोहोचला आणि त्या ठिकाणी आपण पाहतो, की त्या निनवे शहराला त्यानं जाऊन पश्चात्तापाचा पुकारा केलेला आहे. पश्चात्तापाची घोषणा केलेली आहे. आणि म्हटलेलं की 40 दिवसाचा अवधी आहे. 40 दिवसाचा अवधी आहे. आपल्या पापांपासून फिरा, आपल्या चुका सुधारा, देवासमोर स्वतःला नम्र करा, नाहीतर या नगराचा नाश हा अटळ आहे. आणि आपल्याला माहित आहे की मग त्या ठिकाणी त्या 40 दिवसाच्या आधीच जेव्हा त्यानं पुकारा केला, लोकांनी आपली मनं फिरवली, राजापासून रंकापर्यंत गरिबातील गरीब व्यक्ती हा देवासमोर नम्र झाला. त्यांनी पश्चाताप केलेला आहे. देवासमोर ते राखेत बसलेले आहेत. सर्वांनी गोंताट नेसलेला आहे आणि उपवास केलेला आहे. या ठिकाणी प्रियानो, हा उपवास त्यांनी स्वतःच्या दुष्कृत्यांचा सादर केलेला पश्चाताप आहे आणि त्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून प्रत्येक ख्रिस्ती माणसानं आपल्या जीवनामध्ये हा उपवास केला पाहिजे. कारण प्रियानो लक्षात घ्या, आमचा जो स्वभाव आहे तो मानवी स्वभाव आहे आणि मानवी स्वभाव हा चुकणार आहे. आणि म्हणून जर कोणी मी पाप करत नाही असं म्हणत असेल, तर तो देवाच्या दृष्टिकोनातून कसा आहे? लबाड आहे असं म्हटलेलं आहे. कारण आमच्याकडून कळत नकळत पाप होतात. आमच्याकडून अशा गोष्टी घडल्या जातात. कधी-कधी त्या आमच्या नकळत असतात आणि कधी-कधी आम्ही त्या जाणून-बुजून करतो. थोडक्यात सांगायचं हा, की आमचा जो स्वभाव आहे, मानवी स्वभाव, तो चुकणारा आहे, तो पाप करणारा आहे आणि म्हणून आम्हाला रोज पश्चात्तापाची गरज आहे. रोज पश्चात्तापाची गरज आहे. शास्त्रामध्ये आपण इयोब नावाचा धार्मिक व्यक्ती पाहतो. त्या इयोबाबद्दल असं लिहिलेलं आहे, की तो आपल्या दिवसाच्या सुरुवातीला आणि दिवसाच्या समाप्तीला परमेश्वराला हव्य आणि यज्ञ समर्पित करत होता. कारण त्याला ठाऊक होतं, की त्याच्या आणि त्याच्या लेकरांकडून काही ना काही चुकत असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या आणि आपल्या लेकरांच्या पापाचा पश्चाताप व्यक्त करण्यासाठी तो हा यज्ञ देवाला सादर करीत होता. प्रियानो, तुम्ही आणि मी देखील आपल्या दिवसाच्या सुरुवातीला आणि दिवसाच्या समाप्तीला देवाजवळ येऊन आपल्याकडून घडलेल्या त्या सर्व चुकांची क्षमा मागणं गरजेचं आहे. आणि जर ती क्षमा आपण पश्चाताप करून मागतो, तर ती आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की या निनवेच्या लोकांनी उपवास केलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी येऊन काय केलेलं आहे? देवासमोर स्वतःला लीन आणि नम्र केलेलं आहे. त्यांनी पश्चाताप केलेला आहे. प्रियानो, आम्ही उपवास करावा कशासाठी? जगाने पाहावं म्हणून नव्हे. आम्ही उपवास करावा कशासाठी? एक आपल्या ख्रिस्ती संस्कृतीचा भाग आहे म्हणून नव्हे. ते एक ट्रेडिशन आहे म्हणून नव्हे. माझे आई-वडील करत होते आणि आता ते मला करणं क्रमप्राप्त आहे म्हणून नव्हे. दुसरा करतो म्हणून मला करणं गरजेचं आहे म्हणून नव्हे.
तर प्रियानो, ते तुमच्या आणि माझ्यावर आध्यात्मिक ओझा आहे, म्हणून जर ते आपण करत असू तर त्या करण्याचा काहीही उपयोग नाही. परंतु त्यामधून जर माझ्या आध्यात्मिक जीवनाला मजबूती मिळत असेल, त्यामधून जर मला देवाच्या तारणात वाढण्याची संधी मिळत असेल, तर त्यामधून मला देवाच्या जवळ जाऊन माझ्या चुका आणि अपराधांची क्षमा मागण्याची संधी मिळत असेल, तर प्रियानो, ते मला करणं गरजेचं आहे आणि ते मला केलं पाहिजे. ते मला केलं पाहिजे. कारण शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, की चांगलं करणं कळत असून जर तो ते करत नाही, तर त्याचे ते पाप आहे. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी ज्या आहेत, त्या चांगल्या गोष्टीपैकी ही एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे आम्ही देवाच्या जवळ गेलं पाहिजे. त्याच्या समतेमध्ये, त्याच्या सहभागितेमध्ये आपल्याला वेळ हा घालवता आला पाहिजे. उपवास हा त्यातला एक भाग होय आणि तो आम्ही केला पाहिजे. आपल्या चर्चची संस्कृती आहे म्हणून नव्हे किंवा ते ट्रेडिशनचा भाग आहे म्हणून नव्हे, तर माझ्या आध्यात्मिक जीवनाला मजबूत करणारं एक माध्यम आहे आणि ते माध्यम देवानं मला दिलेलं आहे आणि म्हणून ते मला करता आलं पाहिजे. एवढंच नाही तर प्रियानो, जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्हाला सदैव विजय प्राप्त करायचा असेल किंवा एक विजयी ख्रिस्ती जीवन जगायचं असेल, ख्रिस्तासारखं विजयी ख्रिस्ती जीवन जर जगायचं असेल, तर प्रियानो, तुम्हाला आणि मला उपवास हा करताच आला पाहिजे. उपवास हा करता आला पाहिजे. शास्ते याच्या 20व्या अध्यायातील 26व्या वचनामध्ये आपण वाचतो. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की शत्रूंवर हा विजय प्राप्त करणं जेव्हा देवाच्या लोकांना कठीण वाटला, तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी उपवास केलेला असं म्हटलेलं आहे. अनेक वेळा त्या ठिकाणी त्यांनी स्वबळावर विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांना साधता आला नाही. शेवटी त्यांनी देवासमोर स्वतःला लीन केलं. त्या ठिकाणी त्यांनी उपवास केला आणि असं म्हटलेलं की दुसऱ्या दिवशीच परमेश्वराने त्यांच्या शत्रूवर त्यांना विजय प्राप्त करून दिलेला आहे. विजय प्राप्त करून दिलेला आहे. प्रियानो, लक्षात घ्या, जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, एक विजयी जीवन जगायचं असेल, ख्रिस्तासारखं विजयी जीवन जगायचं असेल, तर प्रियानो, आम्हाला देवासमोर लीन आणि नम्र होणं आणि उपवास करणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. प्रियानो, लक्षात घ्या, 40 दिवस 40 रात्र उपवास केल्यानंतरनं येशूला भूक लागली. कारण त्या ठिकाणी त्याच्या मानवी दुर्बलतेचं दर्शन आम्हाला घडतं. कारण तो एक मानवी देहात जगत होता आणि आता त्याला शक्तीची गरज वाटत होती. परंतु तशाही स्थितीमध्ये येशू ख्रिस्तानं सैतानावर विजय प्राप्त केला. कारण का? जरी तो शरीरानं दुबळा झालेला होता, पण आत्मिक रीतीनं तो खूप शक्तिमान होता. तो पॉवरफुल होता आणि म्हणूनच त्यानं सैतानाला हरवलेला आहे. आमच्या शारीरिक शक्तीच्या बळावर आम्ही सैतानाला हरवू शकत नाही, हे लक्षात घ्या. जर तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये तुमचं आणि माझं युद्ध हे सैतानाबरोबर आहे आणि सैतानाला जर हरवायचं असेल, तर आमच्या शारीरिक बळावर आम्हाला त्याला हरवता येत नाही. त्यासाठी आम्हाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून सक्षम होणं गरजेचं आहे, जसा येशू ख्रिस्त होता आणि म्हणूनच त्याने सैतानाला हरवलं. प्रियानो, तुम्हाला आणि मला देखील जर आपल्या जीवनात तो विजय प्राप्त करायचा असेल, एक विजयी ख्रिस्ती जीवन जगायचं असेल, तर तो आम्हाला ह्या उपवासानं साधता येतो आणि म्हणून आम्हाला उपवास करता आला पाहिजे आणि तो आम्ही केला पाहिजे. 7वी गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो, लुकाचे शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 37 या वचनामध्ये देवाची एक सेविका आपण पाहतो, जिचं नाव संदेष्टी हन्ना असं लिहिलेलं आहे आणि तिच्याविषयी त्या शास्त्रभागाखेरीज कुठेही तिचा संदर्भ आपण वाचत नाही किंवा त्यामध्ये आणखीन एक देवाचा सेवक आहे शिमोन. हे 2 सेवक जे देवाच्या मंदिरात राहून देवाची सेवा करत होते, त्यांच्या संबंधी तिथं लिहिलेलं आहे आणि लिहित असताना ह्याविषयी, या हन्नाविषयी असं लिहिलेलं आहे, की ही स्त्री त्या ठिकाणी उपवास आणि प्रार्थना करीत होती. देवानं तिला संदिष्टी म्हणून निवडलेलं आहे आणि हे करत असताना ती स्त्री त्या ठिकाणी काय करत होती? उपवास आणि प्रार्थना करत होती. प्रियानो, उपवास हा भक्तीचा एक भाग आहे. जर मला देवाची भक्ती करायची असेल, देवाची आराधना करायची असेल, तर मला उपवास करता आला पाहिजे. कारण तो भक्तीचा भाग आहे. तो आमच्या वर्शिपचा पार्ट आहे आणि म्हणून तो आम्हाला करता आला पाहिजे. या ठिकाणी प्रियानो, या उपवास समयामधून आपण जात असताना अनेक अनेक लोक उपवास करताना आपण पाहतो. मग उपवास कसा असतो? काही लोक त्यांच्या आवडीच्या काही गोष्टी
त्या ठिकाणी वर्ज करण्याचा प्रयत्न करतात, सोडण्याचा प्रयत्न करतात, त्यांची आवडती गोष्ट त्या ठिकाणी त्यागण्याचा प्रयत्न करतात. काही लोक या 40 दिवसामध्ये जर ते मांस मच्छी खात असतील तर ते खात नाहीत. त्याचा स्वीकार करणं किंवा ते आपल्या अन्नामध्ये घेणं हे टाळण्याचा प्रयत्न करतात. काही लोक त्या ठिकाणी जर समजा त्यांना चॉकलेट्स आवडत असतील किंवा गोड खाण्याला आवडत असेल तर ते टाळण्याचा प्रयत्न करतात. चांगल्या गोष्टी आहेत, नाही का? काही लोक जर समजा अल्कोहोल घेत असतील, प्राशन करत असतील किंवा सिगरेट पित असतील तर ते सोडण्याचा, त्यापासून स्वतःला वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही लोक स्वतःची दाढी मिशी भादरणं सोडून देतात. काही लोक ते वाढवायचा प्रयत्न करतात. जो तो आपापल्या परीनं त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यातून जो फायदा येतो किंवा जो रिझल्ट येतो, तो रिझल्ट केवळ तुमच्या आणि माझ्या दैहिक जीवनापुरताच मर्यादित राहतो, हे लक्षात घ्या. मी चॉकलेट सोडणं, साखर सोडणं किंवा भात सोडणं, मटण सोडणं किंवा दारू सोडणं किंवा दाढी वाढवणं, मिशी वाढवणं, मिशी कापणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या केवळ माझ्या शरीरापुरतच मर्यादित राहतात. आध्यात्मिक जीवनाचं काय? आध्यात्मिक जीवनाचं काय? देव या 40 दिवसामध्ये जेव्हा उपवास करायला सांगतो, तो कसा करावा याविषयी या ठिकाणी उपदेश करत असताना तो म्हणतो, की जेव्हा जेव्हा तू उपवास करतो तेव्हा कसं कर, असं म्हटलेलं आहे, की तू आपलं तोंड धु, आपल्या डोक्याला तेल लाव, नाही का? जेणेकरून कोणीही ओळखता कामा नये, की तू काय करतायस? उपवास करतायस. हं? आजकाल तर लोक खूप आवडीने स्वतःच सांगतात, हं? माझा आज उपवास आहे. कोणी विचारू दे, न विचारू दे. सांगण्यात खूप आनंद. जर समजा कोणी चुकून विचारलं, चहा घेणार? नाही, नाही, 40 दिवसाचे उपवास आहे. घेत नाही. पब्लिसिटी ज्याला आपण म्हणतो, स्वतःची प्रसिद्धी, स्वतःच्या उपवासाचा अ, काय म्हणणं, त्या ठिकाणी नगारा पिटणं लोकांना आवडतं. मित्रांनो, असा उपवास आमच्या आध्यात्मिक जीवनाला कुठलाही फायदा देत नाही. कदाचित तुमची आणि माझी जगिक प्रशंसा होईल. कदाचित तुमच्या आणि माझ्या बाह्य धार्मिकतेचं प्रदर्शन त्या ठिकाणी होईल. परंतु देवासोबत असणारे जे आध्यात्मिक नाते आहेत, त्या आध्यात्मिक नात्यांमध्ये किती मजबूती आलेली आहे, हे कुणालाच दिसणार नाही. ते आपल्याला देखील जाणवणार नाही. कारण जे काही करत आहोत उपवास या नावाखाली, ते केवळ तुमच्या आणि माझ्या शारीरिक व्यवस्थेचा भाग म्हणून आपण करत आहोत. कारण साखर सोडणं, मटण सोडणं, यातून कदाचित माझं वजन कमी होईल. स्वतःला मी टोनमध्ये ठेवेन, स्वतःला मी त्या ठिकाणी एक शेपमध्ये आणेन. परंतु आध्यात्मिक जीवनाचं काय आहे? आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही उपवास कसा केला पाहिजे? उपवास प्रियानो लक्षात घ्या, त्या ठिकाणी 4 शब्द आहेत, जे समानार्थी आहेत आणि या उपवास काळामध्ये नेमकं त्यापैकी कुठली गोष्ट आम्ही केली पाहिजे आणि कुठली करू नये, या बाबतीत आपण जरा लक्ष देऊया. उपवास या शब्दाचा अर्थ काय आहे? अन्नवर्ज्य किंवा अन्न न खाणं, अन्न सेवन न करणं म्हणजे उपवास आहे. मग देव हा उपवास अपेक्षितो का? देव म्हणतो का असा उपवास आम्ही केला पाहिजे? जर आपण यशाचा धर्मग्रंथ आणि त्याच्या 56व्या अध्यायामध्ये गेलो, 58व्या अध्यायामध्ये गेलो, तर त्या ठिकाणी उपवासाच्या योग्य पालनासंबंधी निर्देशनं दिलेली आहेत किंवा त्याचं माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, की खरा उपवास काय आहे? कुठल्या उपवासाची परमेश्वर आज अपेक्षा करत आहे? तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, की काय म्हटलेलं आहे? खरा उपवास कसा असावा? आम्ही उपवास करतो, तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवास पीडा देतो, ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालविता. तुम्ही आपल्या सर्व मजुराकडून काबाड कष्ट करविता. पहा, तुमचा उपवासाचा परिणाम असा होतो, की तुम्ही त्यावेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोसी करता. तुमचा शब्द उज्ज्वल ऐकला जावा याकरिता तुमचे हल्लीचे उपवास आहेत, असे नाही का? मित्रांनो, आम्ही उपवास करतो, परंतु त्या उपवासाचं पावित्र्य, त्या उपवासाची शुद्धता, त्या उपवासाचं महात्म्य आम्ही अनेक वेळा विसरतो आणि आपल्याला आवडेल, आपल्याला बरं वाटेल
असा उपवास आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. त्यात देवाचा आम्हाला विचारही येत नाही. उपवास करतो, पण उपवास करत असताना एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनात काय असेल, तर तो राग आम्ही तसाच ठेवतो. कुणाविषयी तर निष्फळ बडबड करतो, चुगल्या करतो, चहाड्या करतो. कुणाबद्दल तर वाईट विचार आम्ही आपल्या मनात आणतो. कुलकल्पनांनी आपलं अंतःकरण साठवून ठेवतो. अन्न मात्र आपण सेवन करत नाही. हा उपवास देवाला प्रिय आहे का? मुळीच नाही. हा देवाला आवडेल का? मुळीच नाही. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की हा उपवास आम्हाला करणं क्रमप्राप्त नाहीये. कारण असं म्हटलेलं आहे, की मनुष्याच्या जीवाला पीडा होईल असा उपवास परमेश्वराला आवडत नाही. अनेक लोकांना माहीत असतं, की आज मी उपवास करू शकत नाही, माझी शारीरिक स्थिती नाही आहे, पण लोकं करतात. पण लक्षात घ्या, की हे देह, हे शरीर परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. आणि करत असताना त्यानं त्याला त्याच्या मंदिराची उपमा दिलेली आहे. आणि जर त्या मंदिराची भक्कमता, त्याची मजबूती न राखण्याचं काम आपण करत असू, तर प्रियानो कदाचित ते देवाला आवडणार नाही. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की अनेक लोक स्वतःच्या देहाला पीडा देतात आणि तो उपवास धरतात. देहाला पीडा देणारा प्रियानो उपवास देवाला आवडत नाही. तो मान्य देखील नाहीये. तो मान्य नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की ज्या उपवासानं तुम्हाला आणि मला शारीरिक पीडा होते, तो उपवास न करता आम्ही परमेश्वराला पसंत पडेल असा उपवास केला पाहिजे. आणि तो काय आहे? तर वचन 6 पासून असं म्हटलेलं आहे, की दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोऱ्या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे आणि हाच परमेश्वराला पसंत पडणारा उपवास नाही का? आपल्या जीवनातून सर्व प्रकारची दुष्टता आम्ही काढली पाहिजे. सर्व प्रकारचं जैविक आकर्षण जे आपल्या जीवनात आहे, त्याला आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवाबरोबर असणारे आमचे संबंध जर आम्हाला घट्ट करायचे असेल, तर प्रियानो जगापासून आपलं तोंड आम्हाला फिरवता आलं पाहिजे. कारण लक्षात घ्या, की देवाने हे जग तुमच्या आणि माझ्यासाठी निर्माण केलं. जगासाठी तुम्ही आणि मी निर्माण केलेले नाही. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं, की जगात राहा, परंतु जगाचे होऊ नका. कारण ह्या ठिकाणी केवळ तुम्ही आणि मी कसे आहोत? प्रवासी आहोत या जगामध्ये. तुमचं आणि माझं जे राहणं आहे, ते प्रवासी म्हणून आहे. आम्ही इथं सर्व काळासाठी नाही आहे. काही काळापुरतं देवानं जे आयुष्य दिलं, ते आयुष्य जगण्यापुरतं आम्ही या ठिकाणी आहोत. त्यानं ते आयुष्य दिलेलं संपलं, की आमचा या ठिकाणचा सहवास संपला. आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे, ज्या ठिकाणी जाण्याकरिता देवानं तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो हा उपवास करत असताना, या उपवासामध्ये आम्ही देव ज्या गोष्टी अपेक्षित करत आहे आमच्याकडून, त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शारीरिक उपवास यापेक्षा प्रियानो आम्हाला आध्यात्मिक उपवासाकडे लक्ष देता आलं पाहिजे. दुसरा शब्द आहे जो उपवासाला अ, अ, स म्हणजे त्याच्या अगदी जवळचा किंवा त्याच्यासारखाच आहे आणि तो आहे उपवास. उपास आणि उपवास. उपवास या शब्दाचा जो अर्थ आहे, तो म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. परमेश्वराला उपास नको आहे, तर देवाला उपवास पाहिजे. उपवास म्हणजे त्याच्या जवळ राहणं, त्याच्या संगतीत राहणं. आणि म्हणून मिकाच्या पुस्तकात म्हटलेलं आहे, की "हे मनुष्या, योग्य ते काय त्यानं तुला दाखवलेलं आहे." योग्य ते काय? आवडीने दया कर, नीतीनं वाग आणि सरळ चालत परमेश्वराच्या समागमे राहा. या वाचून देव तुझ्याकडून काहीही मागत नाही. देवाच्या समीपतेत, देवाच्या जवळ राहणं म्हणजेच देवाला पसंत पडणारा उपवास आहे. देवाला शारीरिक उपवास नको, तर त्याला आध्यात्मिकतेचा उपवास पाहिजे. देवाच्या जवळ राहणं. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या जवळ राहतो, तर लक्षात घ्या, आपोआप आपण जगाच्या सर्व जे मोह आहेत त्याच्यापासून दूर जातो. जगाच्या आकर्षणापासून आपण दूर राहतो. पापापासून आपण दूर राहतो. कारण लक्षात घ्या, आपण जर प्रकाशात आहोत, तर आपण अंधकारात चालणारच नाही.
देव म्हणतो की आम्ही उपवास केला पाहिजे, आम्ही त्याच्या जवळ आलं पाहिजे, त्याच्या समीप राहिलं पाहिजे. जर आपण देवामध्ये राहतो आणि त्याच्या जवळ राहतो, तर आम्ही पापात चालणारच नाही, आम्ही अंधकारात राहणारच नाही. दुसरं, उपासना. उपासना. प्रियानो, रविवार आला किंवा मग जे यूएईमध्ये राहतात त्यांच्यासाठी शुक्रवार हा उपासनेचा दिवस आहे. वाटतं शुक्रवार आला कीच उपासनेला जावं, रविवार आला तरच उपासनेला जावं. प्रियानो, लक्षात घ्या, उपासना हा एका दिवसापुरता मर्यादित दिलेला शब्द नाहीये. उपासना हा ख्रिस्ती जीवनासाठी रोज करायची गोष्ट आहे. रोज आम्हाला देवाची उपासना करता आली पाहिजे. आणि म्हणूनच ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या शमरोनी स्त्रीशी संवाद साधतो आणि त्या ठिकाणी त्या स्त्रीशी बोलत असताना तो म्हणतो की तुम्ही देवाची भक्ती कुठं करता? तुम्ही देवाची प्रार्थना कुठं करता? आणि मग ती सांगते की आम्ही ह्याच जवळच्या डोंगरावर जातो, ज्या ठिकाणी आमचे वाडवडील जात होते, आमचे पूर्वज जात होते आणि त्याच ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो. येशू ख्रिस्त म्हणतो की आता वेळ येत अशी आहे की लोक जागोजागी माझ्या नावानं भक्ती आणि प्रार्थना करतील, उपवास करतील, उपासना करतील. आणि प्रियानो, ही आमच्या दैनंदिन जीवनाची रोजची गरज आहे. आम्ही रोज देवाची उपासना केली पाहिजे. फक्त रविवारीच आणि फक्त शुक्रवारीच नाही. रोज, रोज आम्हाला देवाची उपासना करता आली पाहिजे. रोज आम्हाला देवाची भक्ती करता आली पाहिजे. कारण येशू ख्रिस्त 33.5 वर्ष या भूतलावर जगला आणि त्या 33.5 वर्षातल्या त्याच्या आयुष्यामध्ये असा एकही दिवस नव्हता ज्या दिवशी तो देवाच्या मंदिरी गेला नाही. प्रत्येक दिवशी तो देवाच्या मंदिरात जात होता. प्रत्येक दिवशी तो सभास्थानामध्ये होता. प्रत्येक दिवशी तो सिनेगॉगमध्ये देवाचं वचन सांगत होता. अनेक चमत्कार त्याने देवाच्या मंदिरात केले. प्रत्येक दिवशी आम्हाला प्रत्येक दिवस देवाच्या उपासनेमध्ये घालवता आला पाहिजे. प्रत्येक दिवस त्याच्या आराधनेमध्ये, त्याच्या स्तुती आराधनेमध्ये आम्हाला व्यक्त करता आला पाहिजे, घालवता आला पाहिजे. पण काय होतं, धड या उपास सोमयामध्ये आपण उपासही करत नाही, धड आपण उपवास पण करत नाही, धड आपण उपासना देखील करत नाही, पण करतो नेमकं काय? तर उपहासना. उपहास, ज्याला उपहास असं म्हटलेलं आहे. उपहास या शब्दाचा अर्थ काय आहे? चेष्टा, मस्करी. अनेक वेळा आपण दिखाऊपणा करतो. आपल्या धार्मिकतेचा दिखाऊपणा, आपल्या उपवासाचा दिखाऊपणा, आपल्या प्रार्थनेचा दिखाऊपणा, आपल्या दान धर्माचा दिखाऊपणा. प्रियानो, देवाला हा दिखाऊपणा नकोय. देवाला हे ढोंग नकोय. देवाला ही चेष्टा नकोय. देवाला पाहिजे ते सर्व काही खरं असलं पाहिजे. निर्मळ असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. आणि म्हणून मला तो उपवास करता आला पाहिजे, जो उपवास देवाला आवडणारा आहे. मला आवडणारा नव्हे किंवा माझ्या घरच्यांना आवडणारा नव्हे. माझ्या पालकांना आवडेल असा उपवास नाही. माझ्या मंडळीला आवडेल असा उपवास नाही. तर जो उपवास मला माझ्या देवाला आवडतो, तो मला उपवास करता आला पाहिजे. या ठिकाणी मित्रांनो, आपण या उपवास काळामधून जात असताना आता थोडेच दिवस राहिलेले आहेत. या रविवारी आपण येशू ख्रिस्ताचा यरुशलेमामध्ये जो जयोत्सवानं प्रवेश आहे तो करणार आणि मग तिथून पुढे पवित्र सप्ताहात आपण प्रवेश करणार आणि मग येशूच्या वधस्तंभाजवळ जाऊन पुन्हा एक वार त्या महान 7 शब्दांवर आपण विचार-विनिमय करणार, जे अनेक शतके, अनेक मंडळ्या, अनेक लोकांनी आतापर्यंत केलेले आणि पुन्हा आपण ते करणार आहोत. परंतु तो करत असताना प्रियानो, गेल्या आतापर्यंतच्या सर्व आयुष्यामध्ये मी कुठल्या प्रकारचा उपवास केलेला आहे, याचा विचार मला करणं क्रमप्राप्त आहे आणि ते मला गरजेचं आहे. आज प्रभूच्या वचनामधून आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, की देव तुमच्या आणि माझ्याकडून कुठल्या प्रकारचा उपवास हा अपेक्षित करत आहे. कुठल्या प्रकारचा? परमेश्वर करो या वचनाच्या द्वारे पुन्हा एक वार तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक जीवनात तो मजबूती दो, तो बांधिलकी दो आणि त्याद्वारे तसं गौरव आपल्या जीवनाकडून तो करून घेऊ. यावेळेस आणखीन एक गीत मी म्हणत आहे आणि मग या ठिकाणी मी समाप्त करतो.
एकच मिनिट. एकच मिनिट हा, पुढेच येतोय. हे जे गीत आहे ते आपल्या महाराष्ट्रातले आणखीन एक प्रसिद्ध कवी घराणं आहे. पुण्यामध्ये असणारे कवी रमण रणदिवे त्यांनी लिहिलेलं हे गीत आहे आणि प्रभूच्या गौरवासाठी या ठिकाणी मी ते गात आहे. मी जरी त्या पावलांची धूळ होतो, मी जरी त्या पावलांची धूळ होतो, मीच त्याला मारणारा, मीच त्याला मारणारा सूळ होतो, मी जरी त्या पावलांची धूळ होतो. मी पिलाताला कशाला दोष द्यावा, मी पिलाताला कशाला दोष द्यावा, ख्रिस्तनाशाचा खरा मी मूळ होतो, मी जरी त्या पावलांची धूळ होतो. मी असा निशब्द होतो, त्याच वेळी मी असा निशब्द होतो, त्याच वेळी शब्द आता तो मुखी व्याकुळ होतो, मी जरी त्या पावलांची धूळ होतो. तू खरी केलीस प्रीती चंदनाची, तू खरी केलीस प्रीती चंदनाची, हाय ख्रिस्ता, हाय ख्रिस्ता, हाय ख्रिस्ता, मीच का बाबूळ होतो, मी जरी त्या पावलांची धूळ होतो, मीच त्याला, मीच त्याला, मीच त्याला मारणारा सूळ होतो, मी जरी त्या पावलांची
धूळ होतो मी जरी त्या पावलांची धूळ होतो धूळ होतो. थँक्यू.